नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 24 जून 2026 या तारखेचा। तर ह्या काळात वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर काही भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये हलका मध्यम बघायला मिळणार आहे। तर काही भागात मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर देखील जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून वादळी वातावरण देखील जबरदस्त राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 24 जून रोजी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील हवामानात मान्सूनची सक्रियता कायम राहण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रातून येणारे ओलावायुक्त दक्षिण पश्चिम वारे महाराष्ट्रात सतत आर्द्रता पोहोचवत असल्याने अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, घाटमाथा परिसरातही पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। ज्या भागात दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे त्या भागात दुपारनंतर आणि संध्याकाळी पावसाची शक्यता राहू शकते अधिक स्वरूपात, तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस, तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी देखील राहील। तर वाऱ्याची दिशा प्रामुख्याने दक्षिण पश्चिमेकडून ईशान्य दिशेकडे राहू शकते। वाऱ्याचा वेग साधारण 30 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फक्त ढगाळ वातावरण पाहून पेरणीची घाई करू नका। जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली आहे का याची खात्री करून घ्या। मेघगर्जना आणि विजांचा इशारा असल्यास शेतातील उघड्या जागेस काम करणे टाळा। एकंदरीत आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची शक्यता कायम राहू शकते। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। तर या सर्व माहितीवरून बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे निर्माण झाले असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असून या वाऱ्यामध्ये ओलावा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे मान्सून पावसाचा जोर बघायला मिळत आहे। तर आज तारीख 24 जून 2026 आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज, तर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी आणि वारे बघायला मिळणार आहे सविस्तर माहिती। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती फारशी नाही। पावसाचा अंदाजा केरळ आणि कर्नाटक, गोवाच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम तसेच विजयवाडा, हैदराबाद हलका पाऊस राहील। भुवनेश्वर, कांथमल, कोरबा, राऊरकेला या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या भागात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही आणि सोलापूरच्या भागातही ढगाळ वातावरण असणार आहे। तर दुपारनंतर पावसाची शक्यताही उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात काही जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर नंदुरबार जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर पावसाचा अंदाज हा जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पचरा, पाऊर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि धरणगाव, एरंडळ, अंबळनेर मध्यम स्वरूपात राहील। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, रावेर, पाली स्टेशन, चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाडीबिकी, सांगवी, सुले, भालाने तसेच शहादा, असोल, मालगाव, खिटिया या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, तर पावसाचा अंदाज
अनवा, अजंठा, सिल्लोड, भोकरदन मुसळधार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये फुलंब्री, विरामगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, काचूड, पाचूड, बिडकीन, लिंबे, जळगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे। बलम, टाकली, उमापूर, गेवराई, बीड जिल्ह्याचा परिसर मध्यम हलक्या स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे येलम, चौसाला, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा मध्यम हलक्या स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा मांजलगावच्या उत्तर भागात राहील। इतर भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे धाराशिवच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता धाराशिवकडे ढगाळ वातावरण राहील। कळंब, तारकेट, बोम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। दुपारच्या नंतर राहील। लातूर जिल्ह्याकडे घाटेगाव, बोकडा, रेणापूर इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर रोड, वडमुजुक, जळकोट, उदगीर, रावणकोला, हनेगाव, जकाल, अरुंदा या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। देगलूर, रुद्रलाई जोरदार स्वरूपात राहील। तसेच मुखेड, परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, लोहा, उजुक इकडे मध्यम हलका आसपासच्या भागात जोर जास्त राहील। गंगाखेड, पालम, सिरसल, सोनपेठ बीड जिल्ह्याचा काही परिसर, परभणी, पाथरी, सेलू, आष्टी, जरी, बोरी, जिंतूर मुसळधार पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला बसमत पूर्ण जोरदार स्वरूपात राहील। मुखेड, भोकर, खोंडलवाडी, धर्माबाद हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तमसा, हिमायतनगर, ढाकणी, उमरखेड इकडे मध्यम हलका तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या नंतर राहील। आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, मंगळूरपीर, कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सापतगाव, रिसोड, लोणार, जयपूर, रिताड मध्यम स्वरूपात राहील। आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील। बीबी, लोणार, देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मेहकर, डोंगाव, घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केलवा, बुलढाणा मध्यम पावसाचा जोर राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। खामगाव, शिवगाव तसेच पिंपरी गावली, मोटाला, मलकापूर, दिघी, नांदुर्णा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, जळगाव, जामोद, पळसी, अंधुणा, पातोडा हलका पाऊस राहील। आणि अमरावती जिल्ह्याकडे अकोला जिल्ह्याकडे इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर तसेच अमरावती, बडनेरा, आसेगाव, अंजनगाव, सोजित, चिखलदरा, चांदूर बाजार मध्यम पावसाचा जोर असणार आहे। तर नांदगाव, खंडेश्वर, नेर, यवतमाळ आणि मंगळूरपीर, कर्जना, धारवा यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। रुई, जवई, आर्णी मध्यम हलका राहील। पुसद, खंडाळा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटंजी, करंजी ढगाळ स्थिती राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे, वडनेर, हिंगणघाट हलका पाऊस राहील। वर्धा, जामनी, तुळजापूर, अरवी, वडण, लाडगड हलका पाऊस बघायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह राहील। तसेच दुर्गवडा, काठी, जळखेडा, वरुण, नरखेड, पांडुणा हलका पाऊस राहील। आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह दुपारच्या दरम्यान राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये अधिक बघायला मिळणार आहे। तर अधिक पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर जालना जिल्ह्याकडे जोर पावसाचा अंदाजा तानवाडी, पानवाडी आणि गोलापांगरी, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। आणि पाथरी, मांजलगाव, बीड, सिरसल, सोनपेठ, वडवणी, गेवराई, उमापूर मध्यम हलका पाऊस राहील। धाराशिवकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर कमी राहील। राणेसावगाव, अहमदपूर आणि जळकोट, वडमुजुक या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। उदगीर, मुरकी, रावणकोला, हनेगाव, जकाल, औराद, शहाजनी मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील। देगलूर, रुद्रलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज। खोंडलवाडी, धर्माबाद तसेच पेटुंबरी, मुखेड, भोकर, नांदेड वाघाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तमसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी तसेच तानवाडी, पानवाडी जालना जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर हिंगोली जिल्ह्याकडे औंध, हिंगोली, इनापूर, महागाव, माऊत जोरदार पावसाचा अंदाज राहील।
आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, मंगरुळपीर, कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी मेहकर जोरदार स्वरूपात राहील आणि मालेगाव, परतूर, मडसुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि खेलवड, बुलढाणा, मोटाला, पिंपरीगवली, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील. अकोला जिल्ह्यात अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा आणि अकोट, टेलरा, मासराखेड, अंधरणा, पाचोरा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती, नांदगाव, कोंडेश्वर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मध्यम हलका राहील. आर्वी, वडोणा, लाडगड, वर्धा जिल्ह्याचा परिसर, धोतीवाडा, कोडाली, काटल, नागपूर जिल्ह्याचा परिसर मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. रात्रीच्या दरम्यान राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाडकेट, धारवा कडे हलका राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाजा. घाटंजी, करंजी, परवा, पेंडारी, निमगुडा, अलिदाबाद इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली आणि तसेच मोरली, कुटवाडा, चारगोके, चिमूर इकडे मध्यम हलका राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे मोल, सावली, राजोळी तसेच देसिंग, दिगोरी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती, हलके मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील. तसेच नागपूर, गोंदिया, भंडारा इकडे ढगाळ वातावरण, हलके मध्यम पावसाचा अंदाजा. विजांच्या कडकडाटासह राहील. नागपूर जिल्ह्यात नागपूर, हिंगणा, पाचगाव, टामना, डोरली, कमळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जसे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, जळगाव जिल्ह्याचा भाग वगळता बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.